विक्रमकेतू आहे. याचे सैन्य अफाट असून त्याची मोजदाद अजून शत्रूच्या हेरांना लागू शकलेली नाही. पांड्य देशात दंडपाल राजा आहे. तो या पृथ्वीवरील जणू दिग्पालच आहे. त्यामुळे मलय पर्वतावरून वाहणारे चंदनगंधी वारे त्याच्या कीर्तीचा सुगंध गातच नंदनवनापर्यंत फिरत असतात. चोल देशात महिपाल नावाचा राजा आहे. तो जणू काय युद्धरूपी समुद्राला उकळी आणणारा वडवानळच आहे. आंध्र प्रदेशामधील श्रीशैल राज्यात सिंहासारखा पराक्रमी चंड विक्रम राज्य करीत असे. त्याचे सामर्थ्य एवढे आहे की हा नुसता हाताने माजलेल्या हत्तीचे दात उपटून काढू शकतो. याने आपल्या राज्यात ज्योतिर्लिंगे, सिद्धवाटिका आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची देवळे बांधली आहेत. जयपूरच्या परिसरातील मत्स्य देशात विराट नावाचा राजा आहे. तो संतापला म्हणजे पंचाग्नीसारख्या शूर शत्रूचा हे निपात करतो. कांचीनगरात खड्गायुध नावाचा राजा आहे. त्याचे रामभक्त चिरंजीव बिभीषणाशी सततचे राजकीय संबंध आहेत. या खड्गायुद्धाचा जयजयकार ऐकला की शत्रूंच्या माना लाजेने खाली होतात व युद्धाशिवायच त्यांना पराभव होतो. चंद्राच्या दर्शनाने भूमंडलावर सागरावर भरते यावे तसे याच्या दर्शनाने शत्रूच्या बायकांच्या डोळ्यात शोकसागराला भरती येते. कावेरीच्या तटावरील कावेर राज्य, कर्नाटक आणि केरळ यात वज्रविजय सुभट आणि सौभद्र यांची राज्ये आहेत. त्यांनी आपल्या बाणांनी पराक्रमाची कीर्ती स्वर्गीपर्यंत उंचावली आहे आणि येथे अंधाप्रमाणे स्वैरविहार करणारी देवांची कीर्ती पराभूत करून खाली खेचून आणली आहे. चौल नावाचे बंदर आहे. तेथे रत्नशेखर राज्य आहे. याने जलमार्गाने असुरांच्या देशावर स्वारी करून त्यांची भांडारे लुटून आणलेली आहेत व देशोदेशीच्या याचकांना दाणे देऊन त्यांना धनवान करून सोडले आहे. त्यांच्या दक्षिणेस द्राक्षराम देश आहे. तेथे शशिशेखराचे राज्य आहे. हा राजा गुणामुळे इंद्रासारखा शोभतो. त्याच्या राजाला त्याचा मेरू पर्वतासारखा आधार आहे. तेजाने तो 12 सूर्यासारखा असून त्यामुळेच तो पृथ्वीवरील सर्व राजांचा पुढारी आहे. विडियान देशात काळकोप नावाचा राजा आहे. त्याने पाताळातील मोठमोठे नागराज आपल्या दराराने जिंकले आहेत. आंध्र देशात वीरदर्प नावाचा राजा आहे. तर त्याने तर शत्रूच्या हत्तीच्या मस्तकातील मोत्यांचाच हार केला आहे आणि त्या हारानेच देवाची पूजा केली आहे. कर्णिकी नदीच्या तीरावर रत्नतिलकाचे राज्य आहे. याने आपल्या कीर्तीच्या प्रवाहाने सारी पृथ्वी भिजवली आहे. भद्रजलावर शशांकाचे राज्य आहे. त्याच्या कीर्तीमुळे त्याचे शशांक नाव धारण करणारा जो चंद्र तो निर्धार झाला आहे आणि त्याच चंद्राला गिळून निर्वाह करणारा राहू ग्रह पराभूत झालेला आहे. त्या महावीराचे खड्ग विजेप्रमाणे चमकू लागले की रक्ताच्या धारा पावसाप्रमाणे कोसळतात आणि हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांचा गारांसारखा वर्षाव होतो. दाभोळ आणि दंडराजपूर येथील राजे मोठे पराक्रमी आहेत. सारखी युद्धे करून ते शत्रूचा पराभव करतात आणि त्यांच्या बायकांच्या वेणा कर्णफुलासारखे अलंकार यांचे दान करून रणचंडीचे हौस भरघोसपणे पूर्ण करतात. पंडू राजाचे 5 वनवासी मुलगे इकडेच कुठेतरी आहेत. पूर्वी त्यांनी पराक्रमाने देव जिंकले आहेत व देवकन्यांना पळविणाऱ्या दैत्यांचाही आपल्या शस्त्राच्या तेजाने पराभव करून देवकन्यांना अभय दिले आहे. पश्चिमेकडील राजे. किन्नराचे गायन संपले तेव्हा क्षणभर भारावलेली शांती पसरली. नंतर गुर्जर राजाच्या रागाच्या सुरावटीत आलापांना सुरुवात करीत तो किन्नर म्हणाला, राजा, आता पश्चिमेकडील क्षत्रियांची माहिती ऐक. पश्चिमेला समुद्रापलीकडे लक्षद्वीप आणि मालदीप या नावाची सगळीकडून पाण्याने वेधलेली 1400 लहान सहान राज्य पसरलेली आहेत. परंतु येथील राजे कुलवान नाहीत. तेव्हा त्यांची नावे कशाला सांगू. एक नैऋत्येला महाबाहू नावाचा राजा आहे. तो दानाच्या बाबतीत म्हणजे केवळ सोन्याच्या प्रवाहाची धाराच आहे. नामवंत राजा नाही, तो भूषणभूत आहे अशी त्याची कीर्ती दक्षिणेला पसरली आहे. नंतर कोकणात गंध आणि सुगंध नावाचे 2 राजे आहेत. त्यांचे अंतःकरण फुलासारखे निष्पाप आहे. फुलासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत ऋतूलाही त्यांनी आपल्या विमलगंधी कीर्तीने मागे पसरले आहे. त्यांचा पराक्रमही मोठा तोलाचा आहे. ते प्रवृत्तीने थंड असले तरी प्रसंग पडला तर मेरू पर्वतावरही चाल करून जातात. त्यांच्या उत्तरेस कनकेश्वरला श्रीमंत नावाचा राजा आहे. हा इतका सुंदर आहे की त्याचे नुसते दर्शन होता स्त्रियांच्या मनात शृंगार भावना जन्मते. कुर्ग प्रदेशातील कोळगिरी राज्यात भद्र राजा आहे. त्याच्या डोळ्याविषयी असे बोलतात की त्या डोळ्यातील सौंदर्याने चंद्रालाही जिंकले आहे.
जंबूखंड म्हणून ते राज्य कोकणात आहे. तेथे जयंत राजा राज्य करतो. त्याच्याशी रीतिविलास करण्यासाठी प्रत्यक्ष इंद्राणीची दासी स्वर्गातून पृथ्वीवर आलेली होती. अगदी समुद्राच्या तीरावर विजय राजाचे राज्य आहे. याच्या शुभ्र कीर्तीच्या प्रकाशाला मर्यादाच नाही. याने एवढी दाने दिलेली आहेत की त्याच्या संकल्पना पाण्यात मोठे मोठे पर्वतही बुडून मरतील. तुझ्या मुलीला मागणी घालण्यासाठी त्याच्या दरबारातील राजकारणी पुरुष येऊन गेल्याचे तुला आठवत असेलच. प्रत्यक्ष सागरावरील द्वारकेतील राजपुरुष. नंतर किन्नराने गौडी राग आळविण्यास सुरुवात केली. त्या रागाची विशेष मनोहारी अशी सुरावट ऐकताच सारी सभा सावध झाली. रुक्मिणीही औत्सुक्याने ऐकू लागली. तेव्हा तो किन्नर म्हणाला, आता आणखीन एक क्षत्रिय उरलेला आहे, तो म्हणजे द्वारकेतील यादव कुतिलक श्रीकृष्ण होय. हा कृष्णच माझे स्वतःचे एकमेव आराध्य दैवत आहे. भीमक हा कृष्ण राजा सोमवंशी आहे. वसुदेव याचा बाप होय. या वसुदेवाचा जन्म यादवांच्या कुळात शूरसेनच्या पोटी झाला. तेव्हा तीनही लोकात मोठा मंगल उत्सव साजरा झालेला होता. या वसुदेवाला राम आणि कृष्ण असे दोन अत्यंत रूपवान कुमार आहेत. लहान वयाचे असतानाच या दोन कुमारांनी आपल्या पराक्रमाने असुरांच्या आडदांडपणाला खेळ पाडलेली आहे. त्यांच्यासारखे दुसरे क्षत्रिय त्रिभुवनात नाहीत. त्यांच्या पराक्रमाचे स्मरण होताच आकाशाच्या अंगावर भीतीचा काठा उठतो. तीच नक्षत्रे होत. त्यांचे दास्य स्वीकारलेल्या अगणित राजांनी त्यांच्यावर जी छत्रे धरलेली असतात, त्यामुळे जिथे असतात तिथे सदा शीतल सावली असते व दिवस रात्र असा भेद उरत नाही. परंतु अशी शीतलता तेथे असली व तेथे सूर्यकिरणात प्रवेश नसला म्हणून तेथे अंधार असतो असे मात्र नव्हे. कारण महारुद्रासारख्या पराक्रमी असा श्रीकृष्णाचा मोठा भाऊ जो राम, त्याच्या मुखचंद्र कृष्णाच्या पुढे सारखा प्रकाशात असतो. त्याच्या चांदण्यासारख्या प्रकाशामुळे छत्र्यांखाली अंधार नाहीसा होतो. हा बळीराम असा पराक्रमी आहे की त्याने नांगराच्या फाळानेच सारी पृथ्वी खणून काढलेली आहे. त्याचे पुरते बळ कोणी जाणतच नाही. हिमालयातून गंगा नदी खाली उतरते, तिला भगीरथी म्हणतात, परंतु तिला भगीरथीने आणली ही आपली वदंताच आहे. खरा प्रकार असा आहे की बळीरामाच्या पराक्रमाचा ताप हिमालयाला सहन होऊ शकला नाही. त्याच्या माथ्यावरील बर्फ त्या उष्णतेने वितळले आणि त्याच्याच प्रवाहाची नदी होऊन वाहू लागली. तीच गंगा नदी होय. आणि आता श्रीकृष्ण हा बळीरामाचा धाकटा भाऊ. हा तर इतका सुंदर आहे की त्याचे नुसते दर्शन स्त्रियांना झाले की त्याच्या मनात कामवासना जन्म पावते. त्याने आपल्या शस्त्रांना नुसता हात घातला की देवांचे आसने डळमळू लागतात. या कृष्णाची थोरवी गावयास वेदांनी आरंभ केला, परंतु गाता गाता ती संपेनाच, म्हणून त्या वेदांना सदैव स्तुती करणाऱ्या स्तुतीपाठकाचे स्वरूप प्राप्त झाले. मी याची सारीच थोरवी इथे सांगेन म्हटले तर शक्यच नाही, परंतु थोडी सांगतो ती ऐक. श्रीकृष्ण समुद्राच्या पोटातील एक बेटावर राज्य करतो, पण स्वर्गातील देवही त्याला आज्ञाशिरावर धरतात. दीनदुबळ्यांचे दुःखांचे निवारण करण्यात हा इतका मग्न असतो की ब्रह्मदेव भेटीला आले तरी त्याला याची भेट लगेच मिळत नाही व वाट पाहत थांबावे लागते. याचे मोठेपण किती सांगावे. अनादी अनंत काळाचाच तो स्वामी झालेला आहे. आपल्या सत्वगुणी वृत्तीने त्याने अमरता मिळवली असल्याने सर्व काळाचा महाकाळ तो मृत्यू त्यालाच एखाद्या दोरीने बांधून टाकावे असे त्याने केलेले आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तीनही लोक ईश्वरी मायाची खेळणी आहे. अशी जी सर्वसमर्थ माया, तिलाही कृष्णाचे थोरपण जिथे संपूर्ण आकलन होत नाही तिथे मी बोलून किती बोलू. एक बेटावरील एका एवढ्याशा भूभागाचे राज्य तो करतो, पण इतर सर्व विस्तीर्ण पृथ्वीवरील 56 कोटी राजे त्याच्या सेवेसाठी जिथे जमा होतात. 33 कोटी देवही त्याच्या सेवेस हजर असतात. हे जे आकाश आपण पाहतो ते पूर्वी पांढरे होते, परंतु कृष्णाच्या पराक्रमाच्या प्रखर तापाने ते होरपळले तेव्हापासून ते काळसर झाले. त्या जागेत जळाला तेव्हापासून हा कृष्ण सूर्यही उष्ण झाला आहे. कृष्णाच्या तरवारीला जिथे प्रत्यक्ष राहूच भीतो तिथे त्याच्या पराक्रमाचे वर्णन काय करावे. वदतो व्याख्यात वाटेल, पण वस्तुस्थितीच अशी आहे की चंद्राने सूर्याला गिळले आहे. चंद्रातील शीतल अशी कृष्णाची कीर्ती पसरल्यावर मोठमोठ्या राजांचे सूर्यासारखे प्रताप जागच्या जागी थंडावलेले पाहून दुसरे काय म्हणावयाचे. चंद्र सूर्याची ग्रहणे ही अल्पकाळ टिकणारी असतात, परंतु कृष्णाच्या शत्रूंना त्याच्या पराक्रमाचे जे ग्रहण पडलेले आहे ते सर्वग्रास ग्रहण आहे. ते असुरांच्या बायकांच्या वाट्याला कायमचे आलेले आहे. म्हणून त्यांनी आपले
सर्व शृंगालंकार दाने म्हणून तीर्थात देऊन टाकले आहेत. अविद्या ही खरी नदी, ही खरे म्हणजे केवढी महाराक्षसी, पण तीही कृष्णाचे नाव ऐकते. जिथे नाश पावते तिथे पुतणीसारख्या एका अबलेला त्याने मारले असे सांगण्यात काही विशेष भूषण नाही. या संसाराचेच अरण्य त्याच्या नुसत्या स्मरणाने नाश पावते. असे म्हणल्यावर त्याने यमळ आणि अर्जुन ही 2 झाडे उपटली असे म्हणण्यात विशेष मोठेपणा नाही. तो नुसती जांभई देताच जिथे ब्रह्मांड गिळू शकतो तिथे त्याने बकासूर आणि कागासूर मारले हे सांगण्यात मोठीशी प्रतिष्ठा नाही. आणि जिथे अज्ञानासारख्या महान शत्रूचा त्याने नाश केला तिथे त्याने अघासूर, तृणावर्त यांचा पराभव केला आणि याचा उच्चार करण्यात मोठासा गौरव नाही. यमुनेच्या डोहात कालिया सर्पाच्या थोबाड फोडून जेव्हा कृष्णाने त्याला वेसन घातली तेव्हा त्याने जणू मृत्यूच्याच पाठीवर थाप मारावी अशी तोडीचा पराक्रम केला. गोकुळातील गाई वासरे लपविण्याचा पराक्रम ब्रह्मदेवाने केला. तेव्हा एखादा खेळ खेळावा अशी सहजपणाने कृष्णाने ब्रह्मदेवाच्या नाकावर टिचून त्याच्या डोळ्यादखत मायेने गाई वासरे निर्माण केली आणि त्याला धडा शिकवला. या कृष्णाच्या पराक्रमाची कक्षा उंचावत गेली तेव्हा दिव्यावर पतंग जळावे तसे असुर त्या पराक्रमात जळाले. एवढा मोठा कंस राजा, पण तो उभ्या काळीस फाटून मेला. जिथे कृष्णाने प्रत्यक्ष यमावर स्वारी केली आणि यमाने नेलेला सांदीपणे गुरुचा पुत्र सोडवून आणला तेथे त्याच्या अचाट कृतीचे वर्णन तरी कसे करायचे. श्रीकृष्णाचा पराक्रम ताप 7ही समुद्रांना सोसेनासा झाला. म्हणून तर ते त्याला खंडणी म्हणून दिली आहे. म्हणून तर ते त्याला शरण गेलेले आहे आणि आपल्या उदरातून सोन्याची द्वारका काढून ती कृष्णाला खंडणी म्हणून दिलेली आहे. वेदांची चोरी करून शंकासूर सागराच्या तळी लपला तेव्हा अंशमात्र सामर्थ्याने श्रीकृष्णाने एखाद्या माशासारखा सागर ढुंडाळला आणि शंकासुराला दंड केला. यमुना नदी मार्गात आडवी आली तेव्हा कृष्णाने नुसत्या पायांच्या स्पर्शाने तिचे 2 तुकडे केले. सागर मंथनात मेरू बुडू लागला असताना कृष्णानेच तो मेरू पर्वत आणि सारी पृथ्वी पाठीवर सांभाळली. तिथे गायीची पोटे भरण्यापुरता मुठभर गवताने व्यापलेला टिचभर गोवर्धन पर्वत त्याने चेंडूसारखा सावरला. यात विशेष सांगण्याजोगे काही नाही. वराहाच्या रूपाने त्याने सारी पृथ्वी दत्ताच्या एका टोकावर सावरली होती. त्यापुढे गोवर्धन पर्वत उचलणे हा मोठा पराक्रम झाला असे सांगणेच लाजिरवाणी आहे. नाना तऱ्हेची रूपे घेऊन कृष्णाने जे पराक्रम केले आहे त्याचे नुसते कीर्तन केले तरी मुक्ती मिळते व परब्रह्माची जोड मिळते असे त्याचे भक्त सांगतात. कृष्णाने केलेली सारीच अद्भुत कार्ये मी इथे सांगेन तर आता ज्या गोष्टींचा विचार करीत आहोत तिच्या चिंतनात उगाच खंड पडेल. रासक्रीडा वगैरेचे खरे रहस्य रुक्मिणीला कळले नाही तर कदाचित तिचा मनोभंग होईल. यामुळे इतकेच सांगतो की श्रीकृष्णाने आजवर जी दाने दिलेली आहेत त्यांच्या पुरात पृथ्वीवरील सारे राज्य त्यांच्या लवाजग्या सह बुडालेले आहेत. आकाशाच्या पृष्ठभागावर तारकांच्या अक्षरांनी तोच इतिहास लिहिलेला आहे असे म्हणून किन्नर थांबला आणि त्याच्या गायनातील रसवत्तेचे आकाशाची पोकळी भरून निघाली. क्षणभर विश्रांती घेऊन नंतर त्या किन्नराने चतुर्विध नृत्याचा आविष्कार कराव्यास आरंभ केला. नाचत गात तो म्हणाला, श्रीकृष्णाचे सौंदर्य. श्रीकृष्णाचे रूप पाहताना जो आनंद होतो त्यापुढे ब्रह्मानंदही उन्हा पडतो. या पृथ्वीवर सौंदर्याचे असे कोणतेही तोलमाप नाही की त्याच्या उपमेने कृष्णाचे सौंदर्य तोलता येईल. त्याचे वदन चंद्रासारखे सुंदर आहे. डोळे कमळाहून अधिक रेखीव आहेत. त्याचे वक्षस्थळ विशाल आहे. त्याचे सुरेख हात गुडघ्यांनी पोहोचावे इतके लांब आहेत. त्याच्या ओटीपोटावर सुंदर तिहेरी लंब आहे. त्याच्या ठुसक्या पौरुषाचे सौंदर्य केवळ अवर्णनीय आहे. त्याच्या घोटीव पार्श्व